हक्क भाग दुसरा. सोफ्यावरची उशी मानेखाली घेत तिनं डोळे मिटून घेतले. सगळ्या शरीरातला उत्साह, ताकद जणू काही कोणीतरी काढून घेतलंय असं तिला वाटत होतं. सुशांत वर खोलीत निघून गेला अन बसल्या जागी ती आडवीच झाली. काळीज अजूनही धाड धाड उडत होतं तिचं. कोसळणाऱ्या पावसाच्या धारांचा आवाज अन मनातलं वादळ या दोन्हीच्या संगतीत ती बराच वेळ पडून होती. दारात लॅच की सरकवल्याचा आवाज आला अन ती उठून बसली. श्याम घरी आला होता. हुश, दमलो बुवा. आज या पावसानं अगदी कंटाळा आणलाय. वैदेहीच्या मुद्रेकडे लक्ष जाताच तो बूट काढता काढता क्षणभर थबकला. काय ग, आज उदासशी? अगं, आज तर जाम खुश होणार बघ तू. ऑफिसमधला सुकुमार आला परत भारतातून. अम्मानं खास साडी पाठवली तुझ्यासाठी. हातातलं पॅकेट तिच्या शेजारी ठेवत तो तिच्या बाजूला बसला. नेहमीच्या त्या उत्फुल्ल स्वभावाप्रमाणे ती झडप घालून ते पार्सल उघडेल अन साडी स्वतःभोवती लपेटून आरशात बघेल अशी अपेक्षा होती. पण वैदेहीचा काही प्रतिसादच येईना. तेव्हा तिच्या भोवती हात घालून तिला त्यानं मायेनं जवळ घेतलं. मला सांगणार नाहीस? दुसऱ्याच क्षणी सारा बांध फुटला तिचा. श्यामच्या खांद्यावर डोके ठेवून तिनं एक जीवघेणा हुंदका दिला. तो आला होता रे आज. श्याम, मला खूप भीती वाटते रे. कोण? सुनील? एकदम धसकन जात श्यामनं विचारलं. जणू वैदेहीचं भावविश्व ढवळून टाकणारी एकच व्यक्ती या जगात आहे हे ठाऊक असल्यासारखं. पण पुढच्याच क्षणी तो शांत गंभीर झाला. काय झालं? काय म्हणाला तो? लगेच निघून गेला. पण सुशांतला भेटला रे तो. त्यानं दार उघडलं सुनीलला अन तो त्याचा डॅडी असल्याचं बोललाही. सुशांत कुठे आहे? श्याम पटकन उठून उभा राहिला. त्याला आधी सावरायला हवं राणी. तो किती बावरलेला असेल. तू जेवणाची तयारी कर, मी आलो त्याला घेऊन. 2 पायऱ्या एकाच वेळी चढत श्याम वरती गेला. सुशांतशी तो काय बोलला ते वैदेहीचं ऐकू आलं नाही. पण सुशांत मुकाट्यानं त्याच्याबरोबर खाली आला. वैदेहीच्या तोंडाची चवच गेली होती. सुशांतही नुसताच अन्न चिवडत होता. एकटा श्याम मात्र कमालीच्या शांतपणे जेवत होता. जेवण उरकून तिघं बाहेरच्या खोलीत आले. बाहेरचा पाऊस आता आणखीन तडतडत होता. नेहमीपेक्षाही नकोसा वाटला तो वैदेहीला. बस सुशांत, आम्हाला दोघांनाही तुझ्याशी काही बोलायचंय. सुशांतनं एक तीव्र दृष्टिक्षेप वैदेहीकडे टाकला. तो कोण होता ते स्पष्ट सांगा मला आधी. इज ही रिअली माय फादर? एका दमात धाप लागल्यासारखा सुशांत बोलला. हो, तो खरंच बोलला. ही इज युअर फादर. नीट ऐकून घे, मग त्रागा कर बेटा. आम्हा दोघांचं लग्न व्हायच्या आधी आईचं प्रेम होतं त्याच्यावर. म्हणजे मी तुमचा मुलगा नाही. मी सुशांत नटराजन नाही. अन हे तुम्ही दोघांनीही लपवलं माझ्यापासून. खोटं बोलली आई माझ्याशी. तीव्र संतापाने श्यामचं बोलणं पूर्ण न होऊ देताच तो ओरडला. त्याच्या उंच कपाळावरची शीर थाड थाड उडत होती. वॉच युअर माउथ सुशांत. यू आर टॉकिंग टू युअर मदर. श्यामचा आवाज वाढला तसा सुशांत पुन्हा खाली बसला. पण मनातल्या मनात तो धुमसतच होता. नीट ऐक आधी.
आई आणि मी सांगतोय ते अन पूर्ण ऐकल्याशिवाय एक शब्दही बोलू नकोस. नेहमीच्या संयमी आवाजात श्यामनं सुशांतला सारा भूतकाळ सांगायला सुरुवात केली. सुशांत लक्ष देऊन ऐकत होता, पण वैदेहीचं लक्ष तिकडे नव्हतंच. तिच्या डोळ्यासमोरून पूर्वायुष्याचा चित्रपट सरासर उलगडत होता. मध्यम परिस्थितीतल्या आई-वडिलांची वैदेही एकुलती एक लेक. दिसायला आखीव रेखीव, सावळ्या वर्णाची नि सुरेख केसांची. अभ्यासात जात्याच हुशार. 10वी 12वी आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून नामांकित कंपनीत नोकरी पटकावते काय अन वर्षभरातच कंपनी तिला परदेशी पाठवायचा निर्णय घेते. काय सारं तितकं भराभर घडत गेलं की मित्र-मैत्रिणी, नातेवाईक सारे हेवा करत होते. आई-बाबांना तर आपल्या सुविद्य सुस्वरूप मुलीला कोठे ठेवू नि कोठे नको असं होऊन जात असे. आयुष्यात सारं काही मनासारखं मिळतं बाई तुला, असं म्हणणाऱ्या सगळ्यांना आणखी एक धक्का बसला. दिवाळीच्या सुट्टीसाठी भारतात आलेल्या वैदेहीचं लग्न ठरलं ते अगदी पटकन. नात्यातल्याच कुणीतरी सुनीलचं स्थळ सुचवलं. शिकलेल्या चांगल्या खानदानी घरातला सुनील अमेरिकेतच नोकरी करीत होता.